तुम्ही कधी असं झाड पाहिलं आहे का, जे दिसायला पूर्णतः कोरडं, भुतासारखं आणि तरीही निसर्गातला एक मौल्यवान घटक बनून उभं असतं? तुम्हाला माहिती आहे का हे भुताचं झाड? याला हात लावल्यास हवेत कण उडू लागतात. कल्पना करा, तुम्ही एखाद्या डोंगराळ जंगलातून चालत आहात. आजूबाजूला शांतता आहे. आकाशात पौर्णिमेचा चंद्र, टिपूर चांदणं, घुबडांचा आवाज आणि अचानक तुमच्या नजरेस पडतं एक पांढरं निर्जीव वाटणारं झाड. जणू काही एखादं भूतच उभं आहे. जाणून घेऊया एका अशा रहस्यमय झाडाबद्दल ज्याला लोक प्रेमानं आणि आदर मिश्रित भीतीनं म्हणतात भूताचं झाड. या झाडाचं शास्त्रीय नाव आहे स्टरक्युलिया युरेन्स. काटेसावर प्रकारातले हे झाड कोरड्या, खडकाळ आणि डोंगराळ भागात वाढतं. सातपुडा पर्वतरांगेत अंबरवा अभयारण्यात हे झाड हमखास पाहायला मिळतं. दुरून पाहिलं तर हे झाड अगदी कोरडं आणि मृत असल्यासारखं दिसतं. त्याचं खोड पांढऱ्या रंगाचं असतं. शिशिरातील पानगळीनंतर ते भुतासारखं दिसू लागतं. टिपूर चांदण्यात हे झाड चमकतं, जणू हसूच लागतं. आणि हे दृश्य गूढ, रहस्यमय वाटू लागतं. म्हणूनच लोकांनी याला नाव दिलं भूताचं झाड. या झाडापासून गोंद मिळते. त्याचा वापर स्थानिक लोक पारंपरिक औषधांमध्ये करतात. तर काही ठिकाणी हे झाड पोषण मूल्यांनी समृद्ध खजिना मानलं जातं. कमी पाणी, प्रचंड उष्णता आणि खडकाळ जमीन या सगळ्या कठीण परिस्थितीतही हे झाड तग धरू शकतं. अनेक पक्षी आणि कीटक यावर अवलंबून असतात. म्हणजेच हे झाड पर्यावरण संतुलन राखण्यातही महत्वाची भूमिका बजावतं. आता आणखी एक रंजक गोष्ट, या झाडाच्या खोडाला जर हलकासा हात लावला तर त्यावरून बारीक कण हवेत उडतात. त्यामुळे काही लोकांना वाटतं की या झाडात काहीतरी गूढ शक्ती आहे आणि मग त्यांना भीतीही वाटू लागते. आज अंबरवा अभयारण्य हे पर्यटकांसाठी मोठं आकर्षण बनलं आहे. अनेक दुर्मिळ वनस्पतींसोबत इथलं हे झाडही लोकांना खूप आकर्षित करतं. जर तुम्ही एखाद्या जंगलात किंवा डोंगराळ भागात भटकंती करताय, चंद्राच्या शीतल प्रकाशात टिपूर चांदण्यात तुमच्यासमोर एखादी पांढरी आकृती उभी राहिली तर घाबरून जाऊ नका. थांबा, नीट निरीक्षण करा. कदाचित तेच असेल भूताचं झाड, ज्याच्या खोडाला हात लावाल तर हवेत उडतील कण.